अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार. तर स्वागत आहे सर्वांचंच आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आजचं व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपण जर श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करत असाल, नाम जप करत असाल, तर त्याचे महत्त्व काय आहे, जप कसा करावा, केव्हा करावा, हे सर्व आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही अजून आपल्या चॅनलवरती नवीन असाल, आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचले जातील. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. जे नवीन सेवेकरी आहेत, ज्यांना स्वामी सेवेत यायचं आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पूर्वपुण्य होत्या गाठी तेव्हाच झाल्या स्वामीराज भेटी. म्हणजे आपण जर स्वामी महाराजांच्या सेवेत असतो, त्यांच्यासमोर बसत असू, त्यांच्या सानिध्यात असू, तर ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. यासाठी स्वामींनी आपल्याला निवडलेलं आहे आणि त्यांची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे. तर मित्रांनो, नक्कीच सेवा करा आणि सेवेकरी व्हा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे सांगणारे श्री स्वामी समर्थ महाराज आजही भक्तांच्या हाकेला धावून येत असतात. स्वामींच्या असंख्य भक्त आपल्याला सेवा करत असताना पाहायला मिळत असतात. जे स्वामी सेवेत जोडणारे नवीन भक्त आहेत, त्यांना स्वामी सेवा कुठून सुरू करावी स्वामींचं मंत्र पठणाचे फायदे काय आहेत ते माहीत नसते. त्याचमुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ या षडक्षरी मंत्राचा जप कसा केव्हा करावा याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामींच्या एका वाक्याने, या एका मंत्राने मनाला खूप धीर भेटतो. भक्तांचे मनोबल वाढवण्यासाठी हे एकच वाक्य स्वामी भक्तांना पुरेसं आहे. स्वामी सेवा करणाऱ्या प्रत्येक सेवकऱ्याला तारक मंत्राचे व स्वामी नाम जप पठणाचे फायदे माहीत असतात. जर तुम्हाला स्वामी समर्थ तारक मंत्राचे फायदे माहीत नसतील, अर्थ माहीत नसेल, तर आपण त्यावर आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. स्वामी समर्थ तारक मंत्राचा अर्थ काय, त्याचे फायदे काय, तर तो व्हिडिओ तुम्ही एक वेळेस नक्की पहा आणि स्वामी समर्थ तारक मंत्राचा अर्थ समजून घ्या. त्याचा जप कसा करायचा आहे ते देखील समजून घ्या. स्वामींनी कधी अवडंबर केलं नाही, त्यामुळे कोणतीही स्वामी सेवा करत असताना शुद्ध मनाने, पवित्र भावाने करावी. स्वामी नक्कीच कृपा करत असतात. तर सर्वात पहिले आपण स्वामी नाम जपाचे महत्त्व जाणून घेऊया. तर नाम जपात खूप मोठी ताकद असते, असे अनेक साधू संतांनी सांगितलेले आहे. नामजप हा तुम्ही कोणत्याही देवाचा केला तर तुम्ही जीवनाच्या प्रत्येक अडचणीतून सुखरूप मार्ग काढण्यात यशस्वी होत असतात. देवाच्या नामजपात एक वेगळीच ऊर्जा आणि शक्ती असते. आपल्याला प्रत्येक स्थितीत धैर्य देण्याचे आणि योग्य मार्गावर चालण्याचे मार्गदर्शन हे नामजपामुळेच होत असते. त्यामुळे स्वामींच्या नामजपाचा देखील हाच फायदा आहे. तुम्ही अध्यात्माच्या मार्गावर तर येताच, मात्र चुकीच्या मार्गावर कधीच चालत नाही. ही ताकद स्वामी नामजपाची आहे. त्यामुळे आपण नक्कीच स्वामींचं नामस्मरण, नामजप हा केलाच पाहिजे. आपल्या हातून नकळत चुकीचे कर्म झालेले असतात, ते देखील फेडण्याचे काम हे नामस्मरणामुळेच होत असते. तर आता पाहूयात स्वामी नामस्मरणाचे फायदे काय. स्वामींच्या नामजपाच्या माळा तुम्ही जेव्हा करू लागता, तेव्हा आपसुकच तुम्ही आध्यात्मिक मार्गावर चालू लागलेले असता. आजूबाजूला सकारात्मक वातावरण तयार होत असते. मनातील निगेटिव्ह विचार संपत असतात आणि पॉझिटिव्ह ऊर्जा संचारत असते आणि यशाचे नवीन मार्ग खुलू लागलेले असतात. एखादी आपली इच्छा असेल ती देखील पूर्ण होण्यास मदत होत असते. तुमचे प्रारब्ध, कर्म यामुळे नाहीसे होत असतात. पापांचा नाश होत असतो. त्यामुळे आयुष्यातील अडचणी हळूहळू कमी देखील होत असतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींची कृपा आपल्यावर राहत असते. आता आपण पाहूया स्वामी नाम जप कसा करावा. तर स्वामींचे नाव घेण्यासाठी फार काही नियम नाही आहेत. तुम्ही कोणत्याही वेळी, कधीही अगदी मनापासून भक्तिभावाने स्वामींचे नामस्मरण केले तरी ते स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचत असते. मात्र नियमित स्वामी सेवा करण्यासाठी सकाळी जमल्यास पहाटे लवकर उठून, स्नान करून, आपलं सगळं आवरून, स्वामींच्या मूर्तीची पूजा करून, धूप दीप लावून स्वामींना नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर जपमाळ घेऊन त्यावर तुम्ही नियमित किमान 1 ते 11 माळा तुम्ही करू शकता. असं काही नाही आहे की 11च करायला पाहिजे. जर तुम्हाला कामावर जायचं असेल, तर वेळ नसेल, तर 1 माळ देखील केली
तरी मित्रांनो काहीच हरकत नाही, पण ती भक्तिभावाने आणि मनापासून करावी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण स्वामी नामजप करू शकतो. आता पाहूया स्वामी नामजप केव्हा करावा. तर स्वामींचा नामजप तुम्ही मनामध्ये कोणत्याही वेळी करू शकता. मात्र नियमित जप करण्यासाठी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर आपण जप करू शकतो आणि पहाटे जमत नसल्यास सकाळी लवकर उठून देखील आपण करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जप हा 12 ते 5 या वेळेमध्ये कधीच करू नये. आणि सायंकाळी जेव्हा आपण देवघरात धूप दीप लावत असतो, दिवे लावत असतो, त्यावेळी देखील आपण जप करू शकतो. हे नियम नित्य स्वामी सेवेसाठी आहेत. आपण मनामध्ये केव्हाही आणि कुठल्याही क्षणी कुठेही आपण नामस्मरण करू शकतो. मनामध्ये नामस्मरण करण्यासाठी कुठलीच वेळेचं बंधन नाही आहे. 24 तास तुम्ही मनामध्ये नामस्मरण करू शकता. तर मित्रांनो, आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला स्वामी नामजप कसा करावा, केव्हा करावा, त्याचे फायदे काय आहेत हे समजलं असेल. तर मित्रांनो, ज्या नवीन स्वामी सेवेमध्ये यायचं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. तुम्ही अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.